विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून 4 पैकी 3 उमेदवार जाहीर करण्यात आले। ठाणे, नाशिक आणि परभणीच्या जागेसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले। यवतमाळच्या जागेसाठी अद्याप नाव जाहीर करण्यात आलेलं नाहीये। ठाणे विधान परिषदेसाठी रवींद्र फाटक अधिकृत उमेदवार असतील। नाशिकमधून नरेंद्र दराडे तर परभणीतून सईद खान उमेदवार असतील। सर, दुसरी टर्म आहे, पुन्हा एकदा उमेदवारी तुम्हाला देण्यात आलेली। या अगोदर अनेक उलटसुलट चर्चा ज्या आहेत त्या सुरू होत्या आणि अखेर आज उमेदवारी मिळालेली आहे। कशा प्रकारे आता जो प्रचार जो आहे किंवा नगरसेवकांच्या भेटीगाठी सुरू करणार? नाही, सर्वप्रथम मला महाराष्ट्राचे आमचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे सन्माननीय शिंदे साहेब, त्याचबरोबर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री पवार मॅडम आणि महायुतीचे ठाणे आणि पालघरमधले सर्व खासदार, आमदार आणि आमचे सर्व नेते आणि माझे मतदार नगरसेवक यांचं मनापासून मी अभिनंदन करतो। मला ही दुसऱ्यांदा संधी मिळाली आहे। भाजपकडे जर पाहिलं तर संख्याबळ जास्त आहे, त्यामुळे या जागेसाठी भाजप देखील आग्रह होती। कशा प्रकारे मनधरणी करण्यात आली आहे? हे बघा, सीट मागण्यामध्ये काही गैर नाहीये आणि त्या माध्यमातून प्रत्येक आपल्या पक्षासाठी मागत असतो, त्या माध्यमातून त्यांनी मागितली असेल। पण जेव्हा सन्माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांची मीटिंग झाल्यानंतर ठरलं की बाबा ही महायुतीची आणि शिवसेनेची सीट आहे, त्या माध्यमातून ती सीट शिवसेनेला सोडण्यात आली। प्रचाराची कशा प्रकारची रणनीती तुम्ही आखलेली आहे आणि किती विश्वास विजयाचा वाटतो? मला वाटतं 100% आपला विजय आहे। मला वाटत नाही काही प्रॉब्लेम असेल तर आमच्या दृष्टिकोनाने आमच्या पक्षाचे सर्वच नेते आमचे आहेत, मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत आणि सर्वच नेते आणि त्या माध्यमातून सगळं आपापल्या नगरसेवकांना तशी माहिती देते आणि त्या माध्यमातून जशी पक्षाच्या महायुतीची मीटिंग ठरेल त्या माध्यमातून महायुतीचे नेते ठरवतील त्या माध्यमातून आम्ही प्रचाराची आजपासून सुरुवात करू। कॅमेरामन सतीश निकेश शार्दूल, न्यूज ठाणे।